ऍक्च्युली आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, मराठी समाजामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण लहानपणापासून कळत नकळत आपल्या लहान मुलांमध्ये रुजवत आलेलो आहे. म्हणजे आपण जर गुजराती, मारवाडी किंवा कोणताही दुसरा समाज घेतला, त्यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीची शिकवण दिली जाते. तुम्ही आपल्या आई वडिलांकडे ऐकलं असेल, चादर बघून पाय पसरा, बरोबर. बरोबर की नाही? नुसते अंगावरती कर्ज घेऊ नका किंवा ते दुःख वाटेल असं काही करू नका. आणि त्याच्यामुळे ना आपला मराठी माणूस काहीतरी नवीन करायला खूप घाबरतो, काहीतरी नवीन ट्राय करायला खूप घाबरतो. म्हणजे केली जरी हिंमत, पहिल्या फटक्यात तो अयशस्वी जरी झाला तर समाजाचं त्याच्यावरती एवढं ओझं असतं की बापरे बाप, त्याला जमणार नाही, त्याला समजणार नाही. आणि आपल्या इकडे एक समाजामध्ये एक कळत नकळत एक अशी गोष्ट आहे की बाबा 25 मध्ये तुम्ही सेटल झाला पाहिजे, 27-28 मध्ये तुमचं लग्न झालं पाहिजे, बाळ झालं पाहिजे. तुम्हाला तुम्ही समाजामध्ये ते जर नसेल तर तुम्ही अपूर्ण आहात. म्हणजे मला असं वाटतं की आपल्यामध्ये जे चुकणं आपण बोलतोय ते चुकतोय का माहितीये का? कारण की आपला इनपुट जो आहे ना, जो मगाशी तुम्हाला मी म्हंटल की आपला इनपुट चुकतोय. म्हणजे जर आता आपल्याला येणाऱ्या पिढीला समजा बदलायचं असेल तर आपल्याला तो त्यांच्यामध्ये बदल करण्या अगोदर आपल्याला आपल्या घरच्या परिस्थितीमध्ये बदल करावा लागेल की एक्झॅक्टली आपण काय त्यांच्यासोबत बोलतोय, त्यांना करिअरमध्ये आपण किती मोकळीक देतोय, त्यांना कशा दृष्टिकोनातून विचार करायला आपण सांगतोय. कारण तो विचार महत्वाचा आहे.